रव्याचे आप्पे. रवा ताकामध्ये कालवले, ओली मिरची, आलं, कोथिंबीर, ताक आणि थोडं पाणी घालून कालवले. रात्री कालवलं तर सोडा घालायला लागत नाही. मी सकाळी कालवले, किंचित सोडा घातले. खोबऱ्याची चटणी, आप्पे, एवढंच साहित्य आहे. गरम आप्याच्या तव्यामध्ये गरम गरम आप्पे करायचे. गरम आप्पे तयार व्हायला लागलेले आहेत. फक्त रवा ताकामध्ये भिजवलेला आहे. ज्यांना भात तांदूळ खायचं नाही त्यांच्यासाठी उपयोगी आहे. या पिठात ना बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो परतून जर तेलावर घातलं तर आणखीन हलके होतात चांगले. छान आप्पे तयार होत आहेत. खमंग खुसखुशीत ब्राऊन कलरचे. त्याच्यात ना बारीक कांदा चिरून, मिरची, कोथिंबीर वाटून घातले. ही चटणी तयार आहे. आप्पे व्हायला लागलेले आहेत. आणि मी विद्या पाटील. गरम गरम आप्पे ताकात कालवले. बारीक चिरून कांदा, कोथिंबीर, मिरची, चटणी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. एक 10-15 मिनटं कालवून ठेवायचं आणि करायचं गरम गरम रव्याचे आप्पे. मी विद्या पाटील.